आज 21 ऑक्टोबर न याचा कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव संपला आहे. आता दिवाळीचे सगळ्यांना वेध लागलेत. त्या तयारीत सगळेजण असतील. सर्वांना शुभेच्छा. आता श्रीकृष्णाच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा आज आपण पाहणार आहोत, ज्यासाठी अक्रूर त्यांना न्यायला आले होते. आणि मागच्याच शुक्रवारच्या आपण प्रसंगामध्ये पाहिलं की अक्रूर येत असताना त्यांच्या मनामध्ये किती किती विचार आले आणि त्यांनी मनातून ज्या ज्या गोष्टी केल्या, इच्छिल्या, त्या सगळ्या प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांच्या पूर्ण झाल्या, त्यांना अनुभवायला आल्या. साक्षात दोन भगवंत, राम आणि कृष्ण, बलराम आणि श्रीकृष्ण दोघांची भेट झालेली. त्यांना आपल्या दोन्ही हाताने दोघांनी दोन बाजूने धरून आणलेलं आहे. उच्च आसनावर बसवलेलं होतं. त्यांना गाय वगैरे भेट दिली. त्यांचे पाय चेपून त्यांचा थकवा दूर केला. ते सगळं आपण पाहिले. आधी प्रार्थना म्हणूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. सर्व श्रोत्यांना आणि भागवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज आपण आता मगाशी मी म्हटलं तसं श्रीकृष्णाच्या जीवनातील, श्रीकृष्ण आणि बलराम या दोघांच्या जीवनातील एक मोठा टप्पा किंवा एक वेगळा टप्पा आता ते ओलांडणार आहेत. 12 वर्ष नंदवाड्यामध्ये राहत आहेत. व्रजामधल्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला, सगळ्यांचं प्रेम घेतलेलं आहे. आणि आता अक्रूर आलेले आहेत, अक्रूर काका आलेले आहेत. कंसाच्या सांगण्यावरून त्यांना नेण्यासाठी आलेत. आणि काल त्यांनी पाहिलं होतं आपण परवा की संध्याकाळच्या वेळेला अक्रूरांनी भोजन केलं. आणि भोजन केल्यानंतर जर आपण नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो तशा मारत असताना त्यांनी विचारलं की आपले जे आप्तस्वकीय आहेत मथुरेतले ते सगळे कुशल आहेत ना. पण आधीच ते म्हणतात की कंस म्हणजे आमच्या कुळाची आधी. आधी हा शब्द बघा, समजून घ्या. आधी आणि व्याधी आपण 2 शब्द वापरतो. आधी म्हणजे मानसिक त्रास, मानसिक व्याधी म्हणजे मानसिक रोग, आणि व्याधी म्हणजे शारीरिक. तर हा कंस म्हणजे मानसिक सगळ्यांना डोकेदुखी ज्याला म्हणतो ती म्हणून तो आहे. तर सगळ्यांची, आमच्या कुळातली सगळी लहान मुलं वगैरे जे कोणी आप्त इष्ट आहेत त्यांची खुशाली बरी आहे ना, असं त्यांनी विचारलं. आणि पुन्हा तेच दोघं म्हणतात की काका किती खेदाची गोष्ट आहे हो, माझ्यामुळंच माझ्या निरपराध सदाचरणी माझ्या मात्यापित्यांना अनेक हाल अपष्टा सोसाव्या लागल्या, सहन कराव्या लागल्या. आणि त्यामुळं त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. माझी सगळी भावंड मारली गेली, यासारखं दुःख काय आहे म्हणतो. आणि म्हणतो की मला खूप दिवसापासून इच्छा होती हो काका की तुमची तरी भेट घ्यावी, आपल्यापैकी कुणाची तरी भेट घ्यावी. पण सुदैवानं म्हणतो ती संधी चालत आलेली आहे. त्याला त्या कंसमामांनी बोलवले आणि तो काय दुष्टपणा करणार आहे त्याची सगळी कल्पना आहे. त्याचं काहीच त्याला वाटत नाही. फक्त आता आपले आईवडील पुन्हा आपल्याला भेटतील, सगळे आप्त इष्ट भेटतील,
आणि म्हणून तो उत्सुक आहे. त्याच्यावर शुक महाराज परीक्षितांना सांगतायत की जेव्हा अक्रूराला असा प्रश्न विचारला तेव्हा कंसानं यादवांशी वैर आणि वसुदेवांना मारण्याचा त्याचा उद्योग त्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. मग अक्रूरानं कंसाचा संदेश ज्या उद्देशानं त्यानं आपल्याला दूत म्हणून पाठवलं तो त्याचा उद्देश सांगितला असेल की तुम्हाला आता बोलवलेलं आहे. आणि नारदांनी वसुदेवापासून श्रीकृष्णाचा जन्म घेण्याचा जो वृत्तांत आहे जो नारदांनी कंसाला सांगितलेला होता की अरे तू काय कुठल्या भ्रमात आहेस, आपण मागे पाहिलेलं आहे. हा जो आता देवांचा सगळा डाव आहे तो तुझ्या लक्षात नसेल आला. अरे देवांनी आता कशी गणना सुरू केली असेल, उलटीकडून का सुलटीकडून. पहिला जर मुलगा जो जन्माला आला होता तो जर एक मानला तर शेवटचा तुला मारेल, पण शेवटचा जर पहिला मानला तर जो पहिला आलेला आहे तोही तुला मारेल. आणि त्या भयानं त्यांना आजपर्यंत सगळी 6 भावंडं मारली होती. 7वा संकर्षण म्हणून त्याचा तो गर्भ काढून घेतला, तिकडे रोहिणीच्या उदरामध्ये स्थापित केला योगमायेनं, म्हणून तो वाचलेला आहे. आणि योगमायेच्या जोरावर तिला तिकडं नेलं, याला इथं आणून ठेवलं नंदाकडे, आणि म्हणून हा तिथे वाचलेला आहे. तर हा सगळा वृत्तांत श्रीकृष्णाला त्यांनी सांगितला. आणि शत्रुपक्षाला निपात करणारे श्रीकृष्ण आणि बलराम हे अक्रूराचं सगळं बोलणं ऐकून हसायला लागले. आणि मग त्यांनी लगेच नंदबाबांना सांगितलं की कंसराजाची आज्ञा आलेली आणि आम्हाला तिकडे आता बोलावलेलं आहे. आता नंदराजा काय हो मनातनं तर खिन्न झालाच, पण लगेच तो राजा होता त्या गोकुळाचा, आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या गोपांना आज्ञा केली की सगळ्यांनी दूध एकत्रित आणा, दही आणा, सगळं आपण कंसाला भेट म्हणून देऊया. तिथं मोठा उत्सव होणार आहे, तो उत्सव बघायला जाऊया. तो पाहण्यासाठी देशोदेशीचे राजे येणार आहेत, पुष्कळ लोक येणार आहेत. तर आपल्याला सुद्धा जायचे म्हणून कोतवाला पूर्वी अशी बघा दौंडी पिटायचे. मला आठवतं आम्ही लहान असताना, ऐका हो ऐका, आता या कोजागिरी की आता दिवाळीच्या महोत्सवानिमित्त आपल्या इथे अमुक अमुक कार्यक्रम होणार आहेत, सर्वांनी उपस्थित राहा. डुमडुम डुमडुमा तो वाजवला जायचा ढोल, त्याशी ती दवंडी पिटवली. आणि मग रामकृष्णांना मथुरेला घेऊन जाण्यासाठी अक्रूर व्रजामध्ये आला आहे. हे ऐकल्या ऐकल्या गोपी इतक्या नाराज झाल्या, इतक्या व्याकुळ झाल्या, आता शोकाकुलही झाल्या. आणि त्यांचे उष्ण श्वास असे बाहेर पडायला लागले. त्यांनी त्यांची मुखकमलं म्लान झाली, चेहरे म्लान झाले. काहींची अशी दशा झाली की म्हणजे कपड्याचं भान नाही, आपल्या बांगड्यांचं भान नाही, काकणं गळून पडत आहेत, वेण्या सैल झाल्या, त्याचाही पत्ता नाही. इतका लगेच परिणाम झालेला. आणि भगवंताच्या चिंतनानं काहींच्या चित्तवृत्तीचा लय झाला. त्या काही जणी समाधिस्थ झाल्यासारख्या झाल्या, ज्याला आपण म्हणतो ना सगळं ठप्प झालंय. आणि स्वतःचं भानसुद्धा सगळे विसरून गेले. काही गोपी श्रीकृष्णाचं प्रेम, त्याचं स्मितहास्य, त्याचं जे बोलणं, शब्दरचना, ते सगळं आठवून देहभान विसरले. म्हणजे आता तो जाणार आहे ह्याच्यापेक्षा जे काही चांगलं अनुभवले ते त्यांनी अनुभवलं. मग त्याचं आकर्षक चालणं असेल, त्याचे हावभाव असतील, प्रेमपूर्वक हास्य, नेत्रकटाक्ष असतील, आणि सगळ्यांचा शोक घालवणारी थट्टा असेल, सगळ्या त्याच्या अलौकिक लीला त्या पुतनेपासूनच्या, ते सगळं आठवून त्याच्या विरहाच्या भीतीनं सगळेजण अगदी व्याकुळ झाले.
कारण त्यांचं जीवनच श्रीकृष्णमय होतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा यायला लागले. साऱ्या जणी एकमेकीत बोलायला लागल्या गटागटांनी. आणि त्या कुणाला बोलतायत? विधात्याला. अरे विधात्या, हे विश्व घडवतोस खरं, पण तुझ्या हृदयात दयेचा लवलेश नाही. तू प्रथम मैत्रीनं, प्रेमानं जीवांना एकमेकांशी बांधून ठेवतोस, पण नंतर त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच विनाकारणच त्यांची एकमेकापासून ताटातूट करतोस. तुझा हा खेळ लहान पोरांसारखाच नाही का? फार छान आहे श्लोक बघा. अहो विधातस्तव न क्वचिद् दया, अहो विधातस्तव न क्वचिद् दया, संयोज्य मैत्र्या प्रणयेन देहिनः, संयोज्य मैत्र्या प्रणवेन देहिनः, तांश्चाकृतार्थान् विनुयंक्ष पार्थकं, विक्रीडितं तेर्भकचेष्टितं यथा, विक्रीडितं तेर्भकचेष्टितं यथा. अर्भक म्हणजे अगदी तानमूल. त्याच्या हालचाली अशा निरर्थक असतात. त्याला काही कळतं का हो? पाय कधी हलवतो, हसतं कधी, मध्येच रडतं. तसं म्हणे विधात्या, तुझं सगळं वागणं आहे, तुझ्या या कृती आहेत. आधी आम्हाला तू एवढ्या आमच्या प्रिय मुकुंदाचं मुखकमळ दाखवलंस. ते सुंदर किती आहे, त्याचे कुरळे केस, सगळं सगळं आठवून त्या बोलत आहेत. त्याचे भुरभुरतायत सुंदर गाल, ते उभार नाक, आणि सगळ्यांनी शोभणारं त्याचं स्मितहास्य, आणि त्याची ती लकेर, बोलवण्याची पद्धत, हे सगळं आता आमच्या दृष्टीआड का करतोयस? केवळ तुझा त्यात दुष्टपणा आहे, आणि तू क्रूर आहेस. पण अक्रूर मात्र इथं घेऊन आम्हाला त्याला नेण्यासाठी पाठवलं आहेस. आणि तूच आम्हाला दिलेले हे डोळे मूर्खासारखे आमच्यापासून काढून घेतोयस. कारण कृष्ण म्हणजेच आमचे डोळे आहेत. त्यांच्याद्वारेच आम्ही श्रीकृष्णाच्या एकेका अंगामध्ये सृष्टीचं सगळं सौंदर्य पाहत होतो. आणि काय म्हणतो दुर्दैव? म्हणतात, हे नंदनवन एका क्षणात प्रेम सोडून, ज्या आम्ही घरदार सगळे सोयरे पती पुत्र यांना सोडून ज्याच्या मी दासी झालो, ज्या यांच्यासाठीच आज शोकाकुल होत आहेत, आणि त्या आमच्याकडे आज पाहत सुद्धा नाहीत, कारण त्यांना नवे ते हवे. आजच्या रात्रीनंतर येणारा उद्याचा सकाळ किंवा प्रातःकाळ हा मथुरेतील स्त्रियांसाठी आनंददायक असेल. तो तिथे जाणार आहे. त्यांची पुष्कळ दिवसाची इच्छा पूर्ण होईल. कारण तेव्हा त्यांना जेव्हा हा व्रजराज गोपाळकृष्ण श्यामसुंदर मथुरेत आल्याचं कळेल, तेव्हा त्या कारागृहातून किंवा वेगवेगळ्या गवाक्षातून, कटाक्षातून मधुर रसाने युक्त अशा ह्या कृष्णांना पाहतील. आणि आमचे नंदकुमार म्हणजेच गोपाळकृष्ण धैर्यवान असून वडील माणसांच्या आज्ञेत राहणार आहेत. त्या मथुरेतील युवती आपल्या मधाप्रमाणे मधाळ वचनांनी त्यांचं चित्त आकर्षून घेतील. आणि तेही तसेच आहेत. लज्जायुक्त स्मितहास्य आणि विलास पाहून लगेच तिथे रमून जातील. त्यांना आमची आठवणसुद्धा येणार नाही. मग आमच्या गावंढळ अशा गवळणींकडे कशाला पुन्हा वळून बघतील? किती त्यांचा आता शोक म्हणा किंवा त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि आज हा रमारमण, गुणगान, गुणसागर दैविक नंदनाच्या दर्शनानं मथुरेतील दाशार्ह, भोज, अंधक, वृष्णीवंशी, यादव जे सगळे आहेत त्यांचे डोळे अगदी धन्य होतील. त्यांच्याबरोबर जे लोक इथून मथुरेत जाताना वाटेत त्यांना पाहतील ते सुद्धा तृप्त होतील. आता वाटेत जे छोटे छोटे वाड्या वस्त्या लागतील, सगळ्या लोकांना आनंद होईल. पहा म्हणतात, सख्यांनो पहा, इकडे आम्ही गोपी इतक्या दुःखित आहोत, आणि हा अक्रूर आमच्या प्रियतम अशा श्यामसुंदरांना आमच्या डोळ्याआड लांब घेऊन चाललेला आहे. शिवाय 2 गोष्टी सांगून आम्हाला धीरही देत आहेत की या अनंत
की अत्यंत क्रूर अशा पुरुषाचं नाव मात्र अक्रूर आहे. तो एक विरोधाभासच आहे. आणि त्यांच्यामध्ये बिलकुल दयामाया नाही. श्रीकृष्णसुद्धा आता दयाहीन झाले. अहो, रथात बसले सुद्धा. आता हे वर्णन खरं काही सांगायची गरज आहे का? पटकन रथात बसले, निघून गेले, एका ओळीत झालं असतं. पण हा जो त्यांचा भाव आहे, श्रद्धा आहे, दया आहे, प्रेम आहे, आदर आहे, हे त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून सगळं व्यक्त होते. आणि सगळे वेडे गोपगण सुद्धा छकड्यातून त्यांच्याबरोबर जाण्यासाठी किती घाई करतात. आमच्यातली वृद्ध मंडळी पण चाललेली आहेत, कानाडोळा करतायत. आणि दैव मात्र आमच्यावरच उलटले. आता ह्या काही जाऊ शकत नाही आहेत. चला म्हणतात, आपणच जाऊन माधवांना अडवूया. रथ जाऊ द्यायचा नाही पुढे. आपल्या घरातील वृद्ध किंवा जे कोणी आहेत नातेवाईक ते काय करतील आम्ही नाही गेलो तर. किंवा अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडण्यास ज्यांना कठीण आहे, अशा मुकुंदाची सोबत आमच्या दुर्भाग्यानं आज आमच्यापासून हिरावून आम्हाला व्याकुळ करत आहेत. आणि सख्यानं म्हणतात, ज्याचं प्रेमपूर्ण मनोहर स्मितहास्य, गूढ अशा गोड गोड गोष्टी प्रेमानं लीलेनं पाहणं, सगळी त्यानं दिलेली आलिंगनं, आपल्या त्या रासक्रीडेच्या रात्री या एका क्षणात सगळा आनंद संपलाय. आणि त्यांच्याशिवाय ही आता विरहावस्था किंवा विरहव्यथा आम्ही कशी नाहीशी करावी बरं. आता रोज संध्याकाळी काय व्हायचं, तर सायंकाळी गोपाळांनी वेढलेले ते बलरामांसह गायी घेऊन यायचे. आणि त्यावेळी त्यांचे ते काळे भोरकेस, गळ्यातील पुष्पहार, गायींच्या खुरामुळं उडालेल्या धुळीनं सगळं माखलेलं असायचं. पण बासरी वाजवत यायचे, स्मितहास्यरूप कटाक्ष टाकायचे आणि आमची हृदय विद्ध करायची, जखमी करायची. आता त्यांच्याशिवाय आम्ही कशा जिवंत राहू? चित्तम क्षणोत्यम मृतेनु कथम भवेम. आता त्यांच्याशिवाय आम्ही राहू कशा? तेव्हा शुकमुनी सांगतात, असं बोलणाऱ्या अत्यंत विरह व्याकुळ झालेल्या त्या गोपीसुद्धा पुन्हा लाज लज्जा सोडून दिली आणि मोठ्यांना म्हणतायत, विसृज्य लज्जाम रुरुदुस्म सुस्वरम. काय रडतायत, काय म्हणतायत? गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. असा गळा काढून रडायला लागला, गोविंद माधव. आपल्याला हसू येते, पण त्या किती त्याच्याशी एकरूप झालेल्या होत्या मला सांग. आणि मग कशी तरी ती असं रडण्यातच त्यांची सगळी रात्र गेली. सूर्योदय झाला आणि नित्यकर्म आटोपून अक्रूर रथावर स्वार झाला आणि रथ हाकायला पण लागला. त्या नंद वगैरे त्यांनी मगाशी सांगितलं तसं दूध दही या सगळ्यांनी भरलेली मडकी, पुष्कळ भेटवस्तू त्याच्या कड्यात घातल्या आणि ते त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागले. आणि मग त्याच वेळी सगळ्या ह्या गोपी श्रीकृष्णाला त्याच्याजवळ गेल्या आणि त्यांनी वळून आपल्याकडं पाहिलं म्हणून त्या जरा आनंदित झाल्या. आणि नंतर त्याच्याकडून काही निरोप मिळेल या आशेनं तिथंच उभ्या राहिल्या. आता त्या खरं शोकाने संतप्त झालेल्या होत्या. आणि मग त्यांनी काय सांगितलं, भगवंतांनी दूतामार्फत सांगितलं, मी येईन, असा प्रेमाचा संदेश पाठवून त्यांना धीर दिला. आणि जोपर्यंत त्याच्या रथाचा ध्वज, चाकामुळे उडणारी धूळ ही गोपींना दिसत होती, तोपर्यंत चित्रासारख्या तटस्थ उभा राहिल्या. अनुप्रस्थापितात्मानो लेख्यानीवोपलक्षिता. चित्रात काढल्याप्रमाणे त्या तशाच तटस्थ उभ्या राहिलेल्या. आणि मग आता श्रीकृष्ण परत फिरण्याची आशा मावळली.
खरं त्या त्याला अडवायला गेल्या होत्या, पण नाही अडवू शकल्या आणि मग घरी परतले. आता सगळं लीलाचं, त्याच्या लीलांचं आपण क्रीडेत पाहिलं की एकेका गोपींनी त्याचाच सगळा आविष्कार केलेला होता, त्याची रूपं घेतलेली होती आणि त्यामध्येच त्या रमल्या होत्या. आता सगळा दिवस त्याच्याशिवाय कंठायचं आणि सगळा त्याच्या आठवणी काढत काढत आपला शोक त्या हलका करायला लागले. आता इकडे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आणि अक्रूर यांच्या सह वायुवेगानं चाललेले आहेत आणि पापनाशिनी यमुना नदीच्या तीरावर जाऊन पोहोचले सुद्धा. तिथला एक प्रसंग आता छान आहे बघा. आता जर आपल्याला पाणी बिणी दिसलं की आपला शिण घालवायला आपण उतरतो किंवा पायी चालत असलो तर त्या पाण्यात जातो, हातपाय धुतो, तोंड धुतो. आता ते पाचूसारखं निळं सगळं रूप होतं आणि अमृताप्रमाणे गोड असं पाणी होतं यमुनेचं. ते प्यायलेत भरपूर आणि बलरामांसह भगवान वनराईत जाऊन जरा रथात पुन्हा बसले. मग आता दोघा भावांना पुन्हा रथात बसून अक्रूर त्यांचा निरोप घेऊन यमुनेच्या डोहात गेला. विधीपूर्वक त्यानंही स्नान केलं आणि पाण्यात बुडी मारून वेदमंत्र वगैरे जपायला लागले. त्याचवेळी त्यांना पाण्यात हे अलौकिक जेव्हा त्याला दृश्य दिसलं तेव्हा त्याला लक्षात आलं की हा साधासुधा देव नाही. त्याच वेळेला त्यांना श्रीकृष्ण आणि बलराम हे एकत्र बसलेले पाण्यात दिसले. मग रथात बसलेले वासुदेवांचे पुत्र इथं पाण्यात कसे आले? कदाचित त्याला वाटतं मग इथं पाण्यात आले असतील, माझं लक्ष नसेल, म्हणून तो वर येतो. पुन्हा पाण्यातून डोकं वर काढून बघतो आणि रथात बघतो तर रथात दोघं बसलेले. पुन्हा पाहिलं, पुन्हा पाण्यात दिसतायत. त्याला भ्रम वाटतो. तो पुन्हा वर यायचा, पुन्हा खाली जायचा, बुडी मारायचा. पण त्याला असं दिसलं की साक्षात शेष विराजमान झालेले आहेत आणि सिद्ध, चारण, गंधर्व सगळे असुर मस्तक लवून त्यांना नमस्कार करत आहेत. कारण त्यांचं वास्तव्य शेषनारायण म्हणतो की नाही. त्यांना हजारो मस्तकं आहेत. त्यांच्या प्रत्येक फण्यावर मुकुट शोभून दिसतोय. कमळाच्या गाभ्याप्रमाणे असलेल्या उज्ज्वल शरीरावर निलांबर परिधान केलेलं आहे आणि हजारो शिखरांनी युक्त अशा कैलासासारखे ते दिसत होते आणि त्यांच्या अंगावर घनश्याम पहुडले होते त्या शेषनागावर आणि त्यांनी रेशमी वस्त्र परिधान केलेले पितांबर, अत्यंत शांत, चतुर्भुज आणि त्यांचं तांबड्या कमळाच्या पाकळीसारखं लालसर डोळे असलेले असं छान रूप होतं. मनोहर मुख होतं. प्रसन्न असून त्यांचं पाहणं मधुर हास्यानं शोभणारं. भुवया सुंदर, नाक असं छान आणि कान, गाल सगळं ओठ शोभिवंत दिसत होते. प्रलंब पीवरभुजं तुंगासोरस्थलश्रियं कंबुकंठं निम्ननाभिं वलिमत्पल्लवोदरम. आता त्यांचे हात लांब होते, गुडघ्यापर्यंत पुष्ट होते, खांदे उंच होते, वक्षस्थळावर लक्ष्मीदेवी आहे, गळा शंखाप्रमाणे आहे, नाभी खोल आहे, असे सगळ्या बारकावे सांगितले. 3 वळ्यांनी शोभणारे उदर पिंपळ पानाप्रमाणे शोभत आहे. तसं पिंपळाच्या पानाचा आकार असतो तसं त्याचं उदर आहे. कदंब, कंबर, नितंब सगळ्याचं वर्णन केलेलं आणि चरणकमळं ही 10 बोटांच्या पाकळ्यांनी शोभून दिसत आहेत. नखं लाल तिथली किरणं बाहेर पडत आहेत आणि बहुमूल्य रत्नजडीत असा मुकुट, कडी, बाजूबंद, करदोटा, यज्ञोपवीत, हार, नुपुर, कुंडल यांनी ते अलंकृत आहेत. एका हातात कमळ शोभतंय, इतर 3 हातांमध्ये शंख, चक्र, गदा शोभतीये. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे, त्या भृगु ऋषींनी लात मारलेली आणि गळ्यात कौस्तुभमणी आहे. वनमाळा शोभतायत आणि नंद, सुनंद, पार्षद, आपले स्वामी, सनकादी ऋषी, परब्रह्म, ब्रह्मदेव, महादेव
सर्वेश्वर, मरीची, नऊ ब्राह्मण, प्रजापती, प्रल्हाद, नारद, वसू असे श्रेष्ठ भगवंताचे श्रेष्ठ भक्त त्यांना भगवान समजून त्या त्या भावानुसार निर्दोष अशी स्तुती करत आहेत. आता हे सगळं पाहिल्यावर ते जे आश्चर्यचकित झालेत की आपण ह्या सामान्य 2 मुलांना 14-12 वर्षाच्या घेऊन जात नाही आहे. हे साक्षात परब्रह्म आहेत. त्यांची सगळे स्तुती करतायत, त्यांची सगळे सेवा करतायत. शिवाय लक्ष्मी, पुष्टी, सरस्वती, कांती, कीर्ती आणि तुष्टी म्हणजे या षडैश्वर्य शक्ती. आणि इला म्हणजे पृथ्वी शक्ती. ऊर्जा म्हणजे लीला शक्ती. विद्या म्हणजे जीवांना मोक्ष आणि बंधन करणारी शक्ती म्हणजे अंतरंग आणि बहिरंग असणारी अशी शक्ती. ल्हादिनी, संवित म्हणजे अंतरंग शक्ती. आणि माया या शक्ती मूर्तिमंत होऊन त्याची सेवा करत होत्या. आणि हे सगळं पाहून अक्रूराला परमानंद झाला. मनात परमभक्तीचा त्याच्या उदय झाला. सारं शरीरावर रोमांच आले, पुलकित झालं. प्रेमभावाचा उद्रेक झाला आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. आता अक्रूरानं धीर धरून भगवंताच्या चरणावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि हात जोडून हळूहळू सद्गदित वाणीनं ते त्याची स्तुती करायला लागले. असं आता अक्रूरानं केलेली भगवान श्रीकृष्णाची स्तुती आहे लगेच त्याला जोडून. बघा ना कोण आलेत. आता अक्रूर म्हणतो नतोऽस्म्यहं त्वाखिल हेतुं नारायणं पुरुषमाद्यमव्ययम् यन्नाभिजातादरविन्दकोशात् ब्रह्मा विरासीत् यत एष लोकः. याचा अर्थ बघा. नतोऽस्म्यहं त्वाखिल हेतुं, तू या सगळ्या प्रकृती आणि सगळ्याचं कारणाचं कारण आहेस. आणि तुम्ही अविनाशी आहात, पुरुषोत्तम नारायण आहात. ज्यांनी या जगाची निर्मिती केलेली आहे त्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती आपल्याच नाभिकमळातून झाली आणि मी आपल्याला नमस्कार करतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्व, प्रकृती, पुरुष, मन, इंद्रिय, सगळ्या इंद्रियांचे विषय आणि त्यांच्या अधिष्ठानभूत देवता हे सगळं चराचर याचे तुम्ही कारण आहात. पण हे सगळं आपलंच अंग स्वरूप आहे म्हणून आपण पुरुष सूक्त जेव्हा हे करतो तेव्हा लक्षात येतं की विश्वरूप दर्शनात पाहिलेलं आहे. आणि प्रकृती इत्यादी सगळे पदार्थ अचेतन असल्यामुळं आत्मस्वरूप अशा तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत. ब्रह्मदेवसुद्धा प्रकृतीच्या गुणांनी युक्त आहेत म्हणून ते सुद्धा गुणांच्या पलीकडं असलेलं स्वरूप जाणत नाहीत. कालच एका व्याख्यानात वाचलं की ज्या वेळेला म्हणजे काल प्रवचन होतं त्यात की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही काय म्हणू आपण सत्व, रज, तम एकेका गुणांनी युक्त आहेत. पण ते जेव्हा गुणातीत होतात त्यावेळेला ते सगळं जाणू शकतात. तसं साधू, योगी, अध्यात्म, अधिभूत, अधिदैव यांचे साक्षी, महापुरुष, नियंत्रक ईश्वराच्या रूपामध्ये आपलीच उपासना करतात. सगळी स्तुती अनेकांनी अनेक वेळा भागवतात ही स्तुती केलेली. आणि सगळे कर्मकांडी ब्राह्मण वेद मंत्र म्हणत असतात. देवतावाचक नावं, अनेक रूपं असलेले यज्ञ करतात आणि त्यांच्याद्वारे आपली उपासना करतात. प्रत्येकजण तुझी उपासना करत असतो. आणि सगळे ज्ञानी सर्व कर्मांचा त्याग करतात, शांत भावात स्थिर राहतात आणि समाधीनं ज्ञानस्वरूप अशा आपलीच आराधना करतात. सगळं त्याला ते आश्चर्य वाटलं की ज्या दोघांना मी रथात बघतोय
त्यांचं सगळं ऐश्वर मला जलामध्ये दिसते आणि सगळेजण त्याची स्तुती करतायत, सगळेजण त्याला नतमस्तक होत आहेत आणि मी मात्र आपल्या ह्या 2 मुलांना न्यायला आलेलो आहे. म्हणजे माझं परमभाग्य केवढं आहे. परत तो अजून स्तुती करतोच आहे. आणखी काही शुद्ध चित्त वैष्णव आपल्या सांगितलेल्या पांचरात्र इत्यादी विधींनी आपल्याशी तन्मय होऊन आपल्या चतुर्व्यूह किंवा नारायण या एकाच स्वरूपाची पूजा करतात. काही लोक शैव पंथानुसार, प्रत्येकजण आपापल्या पंथानुसार त्याची पूजा करतो. आचार्य भेदामुळं अनेक अवांतर भेद असलेल्या शिवस्वरूप अशा आपलीच पूजा करतात. जे लोक दुसऱ्या देवतांची भक्ती करतात आणि त्या देवतांना आपल्यापेक्षा भिन्न मानतात ते सर्वजण वास्तविक आपलीच आराधना करत असतात आणि आपणच सर्व देवदेवतांच्या रूपामध्ये आहात आणि सर्वेश्वर सुद्धा आहात. म्हणून आपल्याला श्लोक माहिती आहे ना, सोमा आदिदेव पुरुष पुराण, तसं तू सगळ्यांचा आदिदेव आहेस. यथाद्रिप्रभवानद्या पर्जन्या पूरिता प्रभो विशन्ति सर्वतः सिंधुं तद्वत्त्वां गतयोऽन्ततः. आता काय होतं, पर्वतातून वाहणाऱ्या सगळ्या नद्या उगवून पावणाऱ्या या पावसाच्या पाण्यानं भरून सर्व बाजूंनी जिकडून जिकडून जशा येतील तशा समुद्रात प्रवेश करतात. तसंच सर्व प्रकारचे उपासना मार्ग, शेकडो उपासना मार्ग आपल्यालाच येऊन मिळतात असं ते सगळं सांगतात. आणि हे प्रभो, सत्व रज आणि तम हे आपल्या प्रकृतीचे 3 गुण आहेत. ब्रह्मदेवापासून ते स्थावर वस्तूपर्यंतचे सर्व चराचर जीव त्या गुणांनीच ओतप्रत भरलेले आहेत, 3 गुणांनी. आणि आपण सर्वस्वरूप आहात, पण गुणातीत आहात, गुणांनी लिप्त झालेले नाहीत आणि सर्व वृत्तींचे साक्षी आहात. 3 गुणांचा प्रवाह अज्ञानमूलक असून तो देवता, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी सर्व योनींमध्ये व्याप्त असतो. मी आपणास नमस्कार करतो. आपणही नमस्कार करूया की देवाधिदेवाचं सगळं आपल्याला ऐकायला मिळते. पुण्यकाळ आहे, आता कार्तिक महिना येणार आहे. कार्तिक महिन्याचे काही उपासना आहेत त्या आपण पाहणार. अग्नी आपलं मुख, पृथ्वी चरण, सूर्य आणि चंद्र नेत्र आहे की नाही, सगळे त्याची वर्णनं बघा. अग्निर्मुखम ते वनिरंघ्री रीक्षणम सूर्यो नभो नाभिरथो दिशश्रुती द्यौकम सुरेंद्रास्तव बाहवोर्णवाः कुक्षिर्मरुत् प्राणबलम प्रकल्पितम. काय काय आहेत? सूर्यचंद्र त्याचे नेत्र आहेत, आकाश नाभी आहे, दिशा कान आहेत, स्वर्ग मस्तक आहे, देवेंद्र भुजा आहेत, समुद्र उदर आहे, वायू आपल्या प्राणशक्तीच्या रूपामध्ये उपासनेसाठी कल्पिलेला आहे. वृक्ष आणि वनस्पती हे रोम आहेत, आपले जसे रोम असतात अंगावर तसे. आणि मेघ डोक्यावरील केस आहेत, पर्वत आपली हाडं आणि नखं आहेत, तर दिवस आणि रात्र ही पापण्यांची उघडझाप, आणि प्रजापती जननेंद्रिय आणि पाऊस हेच आपलं वीर्य आहे. जे अफाट शक्तीचे हे प्रदर्शन आहे किंवा दर्शन आहे. आणि हे अविनाशी भगवन जसे पाण्यामध्ये पुष्कळशे जलचर असतात आणि औदुंबराच्या फळामध्ये लहान 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 बिया असतात, कीटक असतात, त्याप्रमाणे उपासनेसाठी स्वीकारलेल्या आपल्या मनोमय पुरुष रूपामध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतूंनी भरलेले असे लोक आणि त्यांचे लोकपाल हे सगळे कल्पिलेले आहेत. आणि प्रभो, आपण लीला करता आहात. त्या लीला करण्यासाठी आपण पृथ्वीवर आलेले आहात. सगळी रूप धारण करता, सगळे अवतार धारण करता, लोकांचा शोक मोह धुवून टाकता आणि नंतर तेच लोक मोठ्या आनंदानं आपल्या यशाचं गुणगान करत असतात. अशी सगळी स्तुती छान करत करत आता हळूहळू ते मथुरेला आता यायला निघालेले आहेत. आपण इथेच थांबूया. योगेशं सच्चिदानंदं
वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांती। खरे ते स्तोत्र म्हणते मी आज आता। मधुरं मधुरेभ्योऽपि मंगलेभ्योऽपि मंगलम् पावनं पावनेभ्योऽपि हरेर्नामैव केवलम् आब्रह्मस्तम्भपर्यन्तं सर्वं मायामयं जगत् सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलं स गुरुः स पिता चापि सा माता बान्धवोऽपि सः शिक्षयेच्चेत् सदा स्मर्तुं हरेर्नामैव केवलं निश्वासेन हि विश्वास कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीयमतो बाल्यात् हरेर्नामैव केवलं हरिः सदा वसेत्तत्र यत्र भागवता जनाः गायन्ति भक्तिभावेन हरेर्नामैव केवलम् अहो दुःखं महादुःखं दुःखात् दुःखतरं यतः काचार्थं विस्मृतं रत्नं हरेर्नामैव केवलं दीयतां दीयतां कर्णो नियतां नियतां वचः गीयतां गीयतां नित्यं हरेर्नामैव केवलं तृणीकृत्य जगत्सर्वं राजते सकलोपरि चिदानन्दमयं शुद्धं हरेर्नामैव केवलं हरेर्नामैव केवलम् इति श्री कैवल्याष्टकं सम्पूर्णम्।